पुण्यातल्या कोंढवा परिसरात गोळीबार झालेला आहे। गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे। कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगारानं हा गोळीबार केलेला आहे। गणेश काळे याचा गोळीबारात मृत्यू झालेला आहे। गणेश काळे हा अंधेकर टोळीतील दत्ता काळेचा भाऊ आहे। आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्यानं वार करून गणेश काळेला संपवण्यात आलेला आहे। कोंढवा परिसर गोळीबाराने हादरलेला आहे आणि ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने कोंढव्यामध्ये गोळीबार झाला। गोळीबार झाल्यानंतर आरोपींनी या गणेश काळेवर चाकून कोयत्यानं वार देखील केलेले आहेत। त्यामुळे पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेले आहेत। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अधिकची माहिती? नक्कीच अतिशय धक्कादायक ही घटना जी आहे ती पुण्यातील कोंढवा परिसरात घडलेली आहे। खडी मशीन चौकात हा गोळीबाराचा थरार जो आहे तो आज दुपारच्या सुमारास पाहायला मिळाला। या ठिकाणी खडी मशीन चौकात गोळीबार करत असताना गणेश काळे या व्यक्तीचा जो आहे तो मृत्यू झालेला या गोळीबारामध्ये हा अंधेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाव असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकरित्या मिळत आहे। यामध्ये एकूण 4 गोळ्या ज्या आहेत त्या आरोपींनी या इसमावर झालेले आहेत आणि यामध्ये कोयत्याने नंतर वारही करण्यात आले। त्यामुळे अतिशय क्रूरपणे आणि थरारदायक या ठिकाणी हा खून जो आहे तो घडलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकूणच आता त्या ठिकाणी कोंढवा पोलीस दाखल झालेले आहेत, गुन्हे शाखा दाखल झालेली आहे आणि या संदर्भात हा हत्या कशासाठी केली याचा तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत। बिलकुल सचिन, आपण बघतोय या आधी देखील अंधेकर टोळीशी संबंधित हा व्यक्ती होता असं देखील कळत आहे। त्यामुळे पुन्हा बदल्याचं सगळं हे गोळीबाराचं प्रकरण पाहायला मिळतंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये। नक्कीच आपण पाहतोय की अंधेकर टोळीतील गँगवॉर जे आहे ते संपताना नाव दिसत नाहीये आणि त्यातलाच हा प्रकार जो आहे तो सध्या तरी प्राथमिकरित्या आपल्याला पाहायला मिळतोय। कारण यातील जो गणेश काळे आहे तो अंधेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे आणि काही दिवसापूर्वी खरं तर कोमकर जो मुलगा आहे आपण पाहतोय की अंधेकर टोळीने कोमकरच्या एका मुलाला जो आहे ते त्याची हत्या केली होती आणि त्यानंतर खरं तर हा दुसरी घटना 1 ते 2 महिन्यात समोर आलेली आहे आणि त्यामुळं परत एकदा गँगवॉर पुण्यातील समोर येते का आणि ते झालंय का असंच म्हणावं लागेल। त्यामुळे आता पोलीस त्याचा तपास करतायत। मात्र अतिशय थरारदायक ही घटना जी आहे ती पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या खडी मशीन चौकामध्ये आज दुपारच्या सुमारास घडलेली आहे। बिलकुल, या सगळ्या गँगवॉरवर खरं तर अंकुश ठेवण्यामागे किंवा हा गँगवॉर जो आहे तो संपवण्यामागे पोलीस प्रशासनाला पुरतं अपयश आलं त्याची ही दृश्य म्हणावी लागतील। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।